रामकृष्ण हरी माऊली या ठिकाणी बघा आपलं आहे ना दिंडीचे जे प्रस्थान आहे संतश्रेष्ठ सोपान काका महाराज यांचे दिंडीचे प्रस्थान बारामती या ठिकाणावरून आपल्याला आहे ना लासूरने या ठिकाणी आपण जाणार आहे। आज आपलं सकाळी प्रस्थान बारामती या ठिकाणावरून संध्याकाळचा जो मुक्काम आपल्याला लासूरने या ठिकाणी आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकता हे चोपदार उभे आहेत ते दिंडीचे पालखी सोहळ्याचे आणि या ठिकाणी आपला जो पालखी सोहळा आहे तो या ठिकाणावरून प्रस्थान होणार आहे। आत्ता थोडीशी विश्रांतीसाठी इथे जी दिंडी आहे या ठिकाणी थांबलेली आहे। तर यानंतर आपण बघूया तर हळूहळू दिंड्या आपल्या लासूरने या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे। तर या ठिकाणी दिंड्या मार्गस्थ होणार आहे त्या 122 दिंड्या आहेत त्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या ज्या दिंड्या आहेत। जो आपला नगारा पुढे गेल्याच्यानंतर आपण पाहू शकतो त्याच्या पाठीमागून दिंड्या चाललेल्या आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर आत्ता या ठिकाणी आपल्याला जो येणारे तो रथ येणारे जो संतश्रेष्ठ सोपान काका यांचा रथ आहे ते ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू यांचा रथ येणार आहे। तर या ठिकाणी जर पाहिलं तर आपण इथे रांगोळी काढली या ठिकाणी रथ उभा राहणार आहे। आता आपल्याला दिसतोय तो संतश्रेष्ठ सोपान काका पालखी सोहळ्याचा रथ आहे या ठिकाणी। आणि हे जे मेन चोपदार आहे ते रणवरे चोपदार या ठिकाणी आहे। आपण पाहू शकता हे रणवरे चोपदार आहेत। हे जे रणवरे चोपदार आहेत हे या पालखी सोहळ्याचे मेन चोपदार आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर आपण यांना पाहू शकता हे मेन चोपदार आहेत। आणि त्याच्यानंतर हे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणलं तर आपल्या पालखी सोहळ्याचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहे या ठिकाणी। तर आपण पाहू शकता आता रथ या ठिकाणी आपला थोडा वेळासाठी विश्रांतीसाठी म्हणजे जो बारामतीतून निघाले आल्याच्यानंतर या ठिकाणी थोडा वेळासाठी आपल्या विश्रांतीसाठी थांबणारे या ठिकाणी जो विसावा म्हणतो थोडा 15 ते 20 मिनिट अर्ध्या तासाचा कमीत कमी विसावा असतो या ठिकाणी। अर्ध्या तासाच्या विसाव्याच्या नंतर पुढे रथ निघणारे या ठिकाणी अर्ध्या तासाचा विसावा। तर या ठिकाणी ही बैलजोड आपण सोडलेली पाहतोय कारण ही थोडं विसाव्यासाठी थोडंसं त्यांना आपल्याला जसा एक नाश्ता आणि सकाळी चाय तसंच त्या बैलांना सुद्धा थोडंसं खाणं दिलं जाणार आहे या ठिकाणी पाहिलं तर। आणि मग पुढे दिंडी जाणार आहे विण्यावाले आहेत ना हे विण्यावाले सुद्धा आहे ना हे ज्या दिंडीचे आहे ना ज्या पालखी पुढं विणा चालतो ना तो विण्यावाले हे मेन विण्यावाले आहेत या ठिकाणी ते संतश्रेष्ठ पालखी सोहळ्याचे मेन विण्यावाले पाहत राहिले आपण या ठिकाणी जेवढ्या दिंड्या आहेत तेवढ्या दिंड्या आपण पाहताय ना। तर या सर्व दिंड्या आपल्याला एक पालखीच्या मागच्या पुढच्या दिंड्या आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर आपण बघू शकता रथ थोड्या वेळासाठी थांबलेला आहे या ठिकाणी। जर आपण रथ हा थोड्या वेळासाठी थांबून पुढे मार्गस्थ होणार आहे दर्शनासाठी थांबलेला आहे। इथं जे स्थानिक लोक आहे स्थानिक लोकांच्या दर्शनासाठी थांबलेला आहे। स्थानिक लोक आपले दर्शन घेत असतात या ठिकाणी फोटो काढत असतात। आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपल्याला जो पायी दिंडी सोहळा चाललेला आहे हा टाळ गजराच्या मृदुंगामध्ये पायी दिंडी सोहळा चाललेला आहे। हे अद्भुत हे जे वातावरण दिसतं हे आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर हे आपले हे विशेषतः जे मेन चोपदार या ठिकाणी आपण पाहू शकता हे मेन चोपदार आहेत हे। आणि आता जी दिंड्या निघाल्या थोड्या जी दिंडी पाहताय आपण ही श्री काळभैरवनाथ अवतारिक खुर्द इथली दिंडी आहे या ठिकाणची 51 नंबर दिंडी ही आपल्याला हे दिंडीमधले सर्व वारकरी एक आनंदाच्या टाळांच्या मृदुंगामध्ये पुढे एक पाऊल टाकत पुढे चाललेले आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर सर्व महिला वारकरी नाचतात जातात आणि पुढे निघत असतात। आणि त्यामध्ये ना आंबेगाव तालुक्याचे सभापती श्री माननीय आनंदराव शिंदे बी आहे या ठिकाणी जर पाहिलं तर। आणि या ठिकाणी आपल्याला जे केळी वाटप आपल्याला दिसतं हे केळी वाटप आहे ना ह्या 122 कॅरेट प्रत्येक दिंडीला एक कॅरेट दिला जातो या ठिकाणी। प्रत्येक दिंड्याला एवढे एक कॅरेट देतोय म्हणजे आपण पाहू शकता या ठिकाणी एक कॅरेट का आपल्याला एवढी इथं सेवा दिली जाते प्रत्येक दिंडीला। आणि प्रत्येक दिंडीला 1 कॅरेट म्हणजे प्रत्येक नंबर जो असतो रथामागचा रथा पुढचा प्रत्येक नंबरला एक क्रेट हा केळीचा दिला जातो। आणि त्यांनी हे केळी सर्व त्यांनी त्यांच्या आहे ना विकत आणून दिलेले जे केळी दिले यांचे हे थोडक्यात आपण मनोगत ऐकूया। आपलं काम आपलं नाव काय? नितीन अशोक कामते। पूर्ण आपलं एक कॅरेट सर्व दिंडी मोठ्या मनाने आपण आपली सेवा भक्तिभावाने सेवा करत असतात।
सेवा घडलीच पाहिजे. आनंद वाटतो सेवा केळे घडली वाटतो. स्वतःचे केळे का आपण विकत नाही नाही घेतो? विकत विकत घेऊन तुम्ही वाटता? अरे बापरे, मग किती मोठ्या मनाचे नाही तुम्ही. नाही मोठं मन नाही अहो, त्यांची कृपा आहे. मोठं मन काय माऊली पांडुरंगाची माऊलींची कृपा म्हणून तुम्ही हे सर्व भक्तांना वाटत असता. हे पहा या ठिकाणी पहिले ना कामठे येते आणि हे सर्व आहे ना जेवढे आपल्या दिंडी असतात कितीही 120+ दिंडी असतात त्यांना 122 दिंडी. 122 दिंडी आहेत. 122 दिंड्यांना आहे ना प्रत्येकाला एक 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 म्हणजे त्याच्यात कितीही केळी एक कॅरेट एक- द्यायचं, संपूर्ण एक एक कॅरेट. 122 कॅरेट आणलेले आहेत या ठिकाणी त्यांनी. 122 कॅरेट प्रत्येक दिंडीला एक एक कॅरेट द्यायचं ते कामठे आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि हे प्रत्येक दिंडीला एक कॅरेट देतात केळी. आणि यांच्या आहे ना पांडुरंगाच्या चरणी मी पण आहे ना धन्यवाद. हे सुट्टे केळी आहेत ना रे? नाही 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 हो. पायी दिंडी सोहळ्याचा आपल्याला वेगळाच अनुभव पाहायला भेटतो या ठिकाणी. तर आपण पाहू शकता या ठिकाणी आहे ना आता आपल्याला आहे ना तर एक आहे ना तर महाराष्ट्राची संत परंपरा ही जगामध्ये अद्वितीय आहे. जगामध्ये अद्वितीय आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आपण संतांच्या विचारांचा आणि भक्तीचा जिवंत अनुभव म्हणजे या ठिकाणी जो आहे तो पालखी सोहळा. आपण जिवंत अनुभव पाहतो हा पालखी सोहळा. आता हे जी पालखी सोहळा आहे ना तर आपल्याला पिंपळे गावामध्ये आलेली या ठिकाणी पिंपळे गावामध्ये पालखी आलेली आहे. तर आपण सर्वजण पाहूया या ठिकाणी जी पिंपळे गावात आपल्याला आपली जी पालखी आहे ना पिंपळे गावात आलेली आहे. हे पिंपळे गावाचे हे जे दिसतात ना समोर हे यांचे बैल आहेत. यांची बैलजोड यांची 2 वर्ष झाले यांची बैलजोड दुसऱ्या वर्षी यांना मान मिळालेला आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहू शकता यांची बैलजोड आहे. तर ही पिंपळे गावात आलेली आहे. तर तारा असल्यामुळे इथे ना बोर्डाचे आहे ना सर्व अधिकारी पण आहे कारण तारा वर करण्यासाठी यांनी एक बांबू आणलेला आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर हे बांबूनी वर करतात. हे जे दिसतात ना तुम्हाला खाकलेले MSC बोर्डावाले ते सगळे तारावर करत असतात या ठिकाणी जर पाहिलं तर. कारण हा या गल्लीतून थोडा टर्न मारत असते या ठिकाणी कारण जी पालखी चालते कारण या गावामध्ये थोडंसं आहे ना अडचण असल्यामुळं आपल्याला पालखी येण्यासाठी आहे ना थोडी अडचण असल्यामुळं या गावात ज्या मंदिरात जाणार आपण त्या मंदिरामध्ये पालखी ठेवतो तर थोडीशी अडचण असते. हे जे ना बांबूनी वर करून पालखी थोडी आहे गावकरी आहे ना जे ग्रामस्थ लोक सर्व आहे ना ग्रामस्थ लोक आपली पालखी आहे ना नेण्यासाठी आणि ना त्यांना सोडवण्यासाठी एवढी आतुरतेने पालखीची वाट पत असतात येण्याची आणि परत सोडवायला येते ना कमीत कमी दुसऱ्या गावाच्या वेशीवरती जात असतात. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहू शकता. आणि आपल्याला आहे ना मला एकच सांगितलं ना या संतांच्या विचाराचा आणि भक्तीचा जिवंत अनुभव म्हणजे पालखी सोहळा आहे. हजारो लाखो वारकरी डोक्यावरती तुळशी आणि वृंदावनाच्या हातात भगवा झेंडा घेऊन मुखी विठ्ठलाचे नाम घेऊन पंढरीच्या वाटेवर चालत असतात. हे सर्व वारकरी आपण जर पाहिलं आणि पालखी जर पाहिली तर आपल्याला एक किती सुंदर असा अद्भुत अनुभव आणि अद्भुत विचाराचा जो अनुभव आपण पाहताय हा आहे ना तर आपण पाहू शकता. ही पालखी गल्लीतून आपल्याला आल्याच्या नंतर रस्ता मार्ग येते. या ठिकाणी जर पाहिलं तर रोडने आपली पालखी आलेली नाही. आपल्याला हे गावात आल्याच्यानंतर छोट्या गावातून आपल्याला पालखी कारण गावाचा एक पिंपळे गाव हे पिंपळे गावातले सर्व ग्रामस्थ पालखी जी आहे ना आपल्या पालखीला येण्याची आतुरतेने पहिले वेशीवरती येतात वाजत गाजत पालखी आणलेली त्यांनी. या ठिकाणी जर पाहिलं तर आहे मंदिराच्या या ठिकाणी जे मंदिर आपल्याला पाहतोय आपण. आता ही पालखी मंदिराच्या इथे आलेली आहे. मंदिरामध्ये पालखी दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. या ठिकाणी आपण पालखी दर्शनासाठी ठेवल्याच्यानंतर अगोदर पालखी तुम्हाला पाहिजे असेल तर पहिली नाचवली जाते या ठिकाणी पालखी. त्यानंतर मंदिरामध्ये दर्शनासाठी ठेवली जाते. आता आपल्याला तो पाहतोय आपण पालखी संत श्रेष्ठ सोपान काका यांचा रथ आलेला आहे या ठिकाणी. आणि रथ आल्यानंतर हा जो भक्तीचा सागर आणि वारकऱ्याचा सागर आहे याच्या पाठी चाललेला आहे पुढे चाललेला आहे. या ठिकाणी आपण हे MSC बोर्डावाले तार वर करतात. ती तार वर केल्यानंतर आपल्याला जी कारण हा जो रथ आहे हा उंच रथ असल्यामुळे आहे ना थोड्याशा तारा लागतात. आपण पाहू शकता गाडीपेक्षा उंच रथ असल्यामुळे आणि जी बैल जोडत निशब्द बोलणारा निशब्द म्हणजे जो न बोलणारी बैल जोड त्यांचाही किती हे असं का त्यांचंही नशीब का आपल्याला आहे ना माऊलींच्या आणि संत श्रेष्ठ जे भक्तांचे लाडके जे काका आहेत त्यांच्या रथाला ही जोड लागलेली जोड आहे जी बैल जोड ते ओढण्यासाठी या काकांच्या आवडते जे वारकऱ्यांचं आवडते जे आहेत संत ते काका जे आहे संत श्रेष्ठ सोपान काका हे जे सर्व वारकऱ्यांचे आवडते संत आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहू शकता हे जो मंडप बनवलेला आहे हे मंडपामध्ये किती सुंदर असं वातावरण
त्यानंतर असे सर्व वारकरी सर्व संत मंडळी या ठिकाणी आपल्याला आहे ना आपण पाहू शकता. सर्व संत मंडळी आपल्याला ज्या पालखीच्या दर्शनासाठी पालखीला सलामी देण्यासाठी आलेले आहेत. त्या ठिकाणी जी पालखी नाचवली जाणार त्याच्यानंतरच पुढे आपल्याला या पालखीचं प्रस्थान होणार. या ठिकाणी ज्या रात्रीच्या मुक्कामाचं कारण इथे दुपारची आहे ना थोडीशी भोजन व्यवस्था पण असते या ठिकाणी. त्यानंतर भोजन व्यवस्था असते. त्यानंतर पुढे आपली पालखी जात असते या ठिकाणावरून जी आपल्याला दुपारचे जे संध्याकाळच्या ज्या मुक्कामासाठी चालत असते. कारण ऊन आता भरपूर आहे. ऊन असल्यामुळं थोडासा पाऊस कमी झालेला आहे. थोडा संध्याकाळच्या वेळेस पाऊस येत असतो आणि नंतर दुपारी थोडंसं ऊन लागतं. त्याच्यामुळं जे वारकरी असतात ऊन वारा पावसाचा विचार न करता चालणारे असे जे संत आणि वारकरी मंडळी ज्या संतांच्या भेदभाव न करता भेदभावाच्या भिंती तोडून जे एकमेकाच्या साथने चालत असतात ते हे जे माऊलींचे वारकरी असतात. माऊलींच्या शब्दामध्ये एवढा ताकद आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर माऊलींच्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे. या ठिकाणी माऊलींचा शब्द म्हणजे आपण पाहू शकता. माऊलींचा शब्द म्हणजे काय या ठिकाणी आता तुम्हाला ते पण आता बघा पालखीचे जे येणार आता तुम्ही पालखी उतरवलेली आहे. तुम्हाला पाहायचं असेल ते ती पालखी किती सुंदर रीतीने नाचवली जाते. या ठिकाणी सर्व गावकरी पाहत असतात तर हे सुंदर रीतीने पहिले 1 नंबर जे येतात ते पालखीचे जे दिंडीचे जे मानकरी असतात 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर ज्यांचे ना जे पुढं मागे चालणारे सर्व वारकरी मंडळी हे जे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वाजत गाजत ना पालखी नाचवत असतात या ठिकाणी. आणि सर्व पालखी नाचून आपल्या आहे ना आतमध्ये दर्शनासाठी घेऊन जाणार. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहू शकता ही जी पालखी आता नाचवायला सुरुवात केलेली आहे. पालखी नाचवायला सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याला पालखी नाचवणार आणि नंतरच पुढे आपल्या त्या मंदिरामध्ये घेऊन जाणार. आता पालखी नाचवताना एवढं सुंदर दृश्य तुम्हाला आहे ना पाहायला जे अध्यक्ष आहे जे मेन चौकदार आहे ते पाठीमागं वारकऱ्यांना म्हणतात थोडीशी जागा द्या पालखी नाचवण्यासाठी. कारण पुढे गर्दी होत असते. गर्दी कारण पालखीला धक्का लागू नये. पालखी व्यवस्थित नाचवली जावी या ठिकाणी. त्याच्यानंतरच आपली पालखी मंदिरात जाते. म्हणूनच हे जेवढे आपले चौकदार हे ते थोडंसं आपल्या वारकऱ्यांना विनंती करतात का तुम्ही पाठीमागे थोडे सरका. या ठिकाणी विनंती का करतात का आपल्याला थोडीशी जागा द्या. त्याच्यानंतर गावकरी मंडळींना थोडीशी विनंती करतात तुम्ही लोकंसुद्धा जे आमचे वारकरी टाळ जे वाजवतात मृदुंग वाजवतात त्यांना पुढे येऊ द्या आणि तुम्ही पाठीमागे थांबा. कारण याचं कारण म्हणजे कारण जे पालखी नाचवताना टाळ वाजले पाहिजे मृदुंग वाजला पाहिजे नाचवताना. म्हणून त्यांना पुढे घेत असतात. सर्व दिंडी विण्यावाले ते सर्व पुढे घेत असतात. आता त्याच्यानंतरच पालखी व्यवस्थित नाचवली जाते. आता पालखी नाचवायला थोडी सुरुवात करणार. या ठिकाणी जर पाहिलं तर थोडं थांबवलेलं आहे. कारण थांबवण्याचं कारण म्हणजे काय कारण सर्व दिंडी आतमध्ये घेतल्याच्या नंतरच कारण झेंडे पण लागतात पताका. या ठिकाणी पाहिलं तर आता आम्ही ना पुढे रस्त्याने निघालेलो आहे आणि आपण पाहू शकता तर आपल्याला एक सुंदर असं थोडंसं तुम्हाला आहे ना ज्या पालखी सोहळ्याचं थोडंसं वर्णन करणार आणि पालखीमध्ये थोडंसं वर्णन असं करणार का एक आपण पाहू शकता. मी तुम्हाला एकच सांगितलं का नाही जे हजारो वारकरी डोक्यावरती तुळशी आणि वृंदावन हातात भगवा झेंडा आणि मोठी विठ्ठलाचे नाम आणि पंढरीच्या वाटेवर चालत असतात. ही पंढरीच्या वाटे पालखी परंपरेचा इतिहास तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर पालखी परंपरेचा इतिहास आहे ना पालखी सोहळा ही केवळ यात्रा नाही तर संतांच्या विचाराची चालती बोलती शाळा आहे. या ठिकाणी पाहिलं तर ही संतांच्या विचाराची चालती बोलती शाळा आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज या ठिकाणी जर पाहिलं तर संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज आणि इतर संतांनी दिलेली ही भक्ती समानता आणि मानवतेचा संदेश या वारीतूनही पुढे जातो. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण बघू शकता हे सर्व वारकरी आता एकमेकाच्या माऊली म्हणून पुढे जातात. आता माऊलींचंही तुम्हाला आता रथ दिसते आले हे रथ आलाय तर माऊलींचं तुम्हाला आहे ना थोडक्यात मी सांगतो. माऊली हा शब्द एवढा शब्दामध्ये माऊलींच्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे का तुम्ही कोणताही तापाड माणूस असो कोणताही माणूस रागीट स्वभावाचा असो या स्वभावाला माऊली म्हणलं तर तो आपोआप शांत होतो. पण माऊलीच्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे का कोणताही माणूस आज आपण पाहू शकता हे जे आहे ना सर्व
वारकरी मंडळी आता आपल्याला पाहता येणे या आम्ही सांगितलं माऊलींच्या शब्दामध्ये आता दर्शन पण घेऊ शकता. या ठिकाणी रथ किती सुंदर प्रमाणामध्ये दिसतो या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला. मी बोललो ना तुम्हाला माऊलींच्या शब्दामध्ये किती ताकद आहे, ती ताकद माऊलींच्या शब्दामध्ये. माऊली म्हणल्यानंतर किती रागीट स्वभावाचा माणूस बाहेर बाजूला सरत असतो, कारण माऊली हे माऊलींचा शब्द म्हणजे सगळ्यात शब्दात ताकद असते. माऊली हे शब्द कधीच तोंडातून मुखीतून एवढे येतात, कारण माऊली माऊली म्हणत एवढे बाजूला सरत असतात. तर त्याच्यानंतर पायदिंडीचे तुम्हाला महत्त्व सांगायचं. पायदिंडी म्हणजे शरीराने चालणे नाही. पायदिंडी म्हणजे शरीराने चालणे नाही, मनाने विठ्ठलाशी जोडले जाते. पायदिंडी शरीराने चालणे नाही आणि मनाने विठ्ठलाशी जोडले जाते. ऊन पाऊस थकवाची पर्वा न करता वारकरी माऊली माऊली म्हणत पुढे जात असतात. प्रत्येक पाऊल हा भक्तीचा पाऊल असतो. या ठिकाणी पण जर पाहिलं तर प्रत्येक पाऊल हा भक्तीचा पाऊल असतो. आता तुम्हाला या ठिकाणी जर सांगितलं ना, प्रत्येक पाऊल हा भक्तीचा पाऊल असतो. त्यानंतर जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला हे वारकरी आपल्याला दिसत असतं. या ठिकाणावरून किती सुंदर असं व्ह्यू दिसतं. या ठिकाणावरून आपल्याला पालखी सोहळ्याचा पालखी निमित्त शिस्त पालखीच्या वारकऱ्यांचं जीवन वारीमध्ये वारकऱ्यांचं जीवन हे वारीमध्ये जातपात श्रीमंत गरीब असा भेद राहत नाही. आपण पाहू शकता हे जे वारकऱ्यांचं समोर तुम्हाला जेवढा समूह दिसतो, अद्भुत समूह दिसतो, जो मेळा दिसतो, जो मुंडीगत पब्लिक दिसतं. त्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे तर या ठिकाणी सर्वजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. सर्वजण एकमेकाला ना, माऊलींचा अर्थ तुम्हाला कळला असेल. सर्वजण एकमेकाला माऊली म्हणूनच संबोधतात. सेवा, प्रेम, सहकार्य आणि शिस्त वारीचे वैशिष्ट्य आहे. सेवा पण, प्रेम पण, शिस्त पण हे वारीचे संपूर्ण वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर सेवा पण, प्रेम पण हे वारीचे एवढे संपूर्ण वैशिष्ट्य, एवढे सुंदर असं वैशिष्ट्य जर तुम्हाला हे सांगितलं या ठिकाणी तर आपण बघू शकता. पालखीतील शिस्त आणि संस्कार दिंडीमध्ये अभंग, कीर्तन, भजन, टाळ. पालखीतील शिस्त आणि संस्कार दिंडीमध्ये अभंग, आता जे बोलत चालले तर अभंग, कीर्तन, भजन, टाळ. मृदुंगाचा नाद, हरिनाम गजर असतो. मृदुंगाचा नाद आणि हरिनामाचा गजर असतो. हीच परंपरा तुम्हाला सांगितलं ना, हीच जी परंपरा पुढच्या पिढीला आणि पिढीपर्यंत पोचवण्याचं काम हे वारकरी करत असतात. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण बघू शकतो तर कीर्तन करतात, भजन करतात, टाळ आणि मृदुंगाच्या याच्यामध्ये आपल्याला हरिनामाचा गजर असतो. हीच परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपले आता चाललेले जेवढे वारकरी असतात ना या ठिकाणी, ते जेवढे वारकरी असतात ना या ठिकाणी करत असतात. आपण पाहू शकता हे जे वारकरी आता चाललेले आहेत, ही जी दिंडी तुम्हाला दिसते, ही दिंडी चाललेली आहे. ही एवढी अनुभवाची दिंडी आहे आता जी चाललेली आहे समोर दिसते. ती एवढा अनुभव आहे ह्या दिंडीला का प्रत्येक वारकऱ्यांचा प्रत्येक याच्यामध्ये शिस्तबद्ध चालणारी ही दिंडी समोर दिसते. ही दिंडी आहे. आपण पाहू शकता पंढरीची ओढ आहे ना, प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये पंढरीची ओढ असते. कारण वारकऱ्याच्या मनामध्ये एकच इच्छा असते, आपल्या विठ्ठलाचं दर्शन आणि पांडुरंगाची वाट. आपल्याला एकच इच्छा असते वारकऱ्यांची जी इच्छा असते. आपण जर पाहू शकतो वारकऱ्यांची इच्छा असते म्हणजे आपल्या वारकऱ्यांची इच्छा असते आपल्या विठ्ठलाचे दर्शन आणि पंढरीची वाट. फक्त रस्ता नसून ही भक्तीचा मार्ग आहे, पण रस्ता नसून हा भक्तीचा मार्ग आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला आहे ना, आपण रस्ता नसून हा भक्तीचा मार्ग आहे. तर या ठिकाणी आपल्याला आहे ना पालखी दिंडीची आहे ना, आपल्याला पालखी दिंडी काय शिकवते या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पालखी दिंडी काय शिकवते. पालखी दिंडी आहे ना आपल्याला शिकवते की जीवनाच्या प्रवासात श्रद्धा, संयम, सेवा आणि प्रेम ठेवले. श्रद्धा, संयम, प्रेम ठेवले तर प्रत्येक वाट सोपी होते. ही शिकवते आपल्याला. जेवढे वारकरी आपल्याला वरून आपण बघू शकता ना, हे वारकरी आपल्याला काय शिकवतात. या जीवनामध्ये प्रवास करणे, श्रद्धा, संयम, सेवा आणि प्रेम ठेवले तरच प्रत्येक वाट सोपी होते. या ठिकाणी हा जर सोहळा पाहिला तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान आहे. हा सोहळा पाहिला तर तुम्ही आहे ना महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान आहे. कारण जी महाराष्ट्र संतांची आहे ना, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणूनच तुम्हाला सांगायचं म्हणजे हा जो सोहळा आहे ना महाराष्ट्राच्या संस्कृती अभिमानाचा सोहळा आहे. या ठिकाणी जर आपण पाहू शकता आपले जेवढे वारकरी
आणि जेवढे वारकरी मंडळी ती टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये किती सुंदर अशा रीतीने टाळ्या वाजवत चालत असतात. या ठिकाणी किती सुंदर असा हा बघा हात करतोय हे जे वारकरी किती सुंदर या ठिकाणी चाललेले आहेत. एक साथ चालले, एका पाठी एक साथ आणि कुणाला त्रास न देता एका पाठी एक चालणारे असे जे वारकरी आपल्याला वारकऱ्यांची शिस्त आणि या शिस्तीचा अनुभव आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळतोय. तो त्या दिंडीच्या प्रमाणे आपल्याला जीवनामध्ये जगणे कसे जगायचे कसे हे जे वारकरी आहे ना आपल्याला पुढच्या पिढीला दाखवत असतात. या ठिकाणी जर पाहिलं तर ही पुढची पिढी याच्यातूनच अनुभव घेऊन याच्यातूनच हे करून पुढच्या पिढीची आहे ना संस्कार ह्या इथून पुढे चालत असतात. आणि लहान ज्या वेळेस लहान मुलांना आता संस्कार ही पहा या ठिकाणी आता जी शाळा आहे ना ही तयारी आहे ना या शाळेची मुलं आहे ना स्वागताच्या तयारीसाठी लासूरने या ठिकाणी आता आलेलो आहे आपण. हे लाचचा जो संध्याकाळचा जो आपला मुक्काम आहे लासूरने या ठिकाणी त्याच्यामुळं लासूरने या ठिकाणी आता आलेलो आहे आपण. लासूरने या ठिकाणावरून आपण आज मुक्काम ही शाळेतली मुलं किती सुंदर असे लेझिम ही लेझिम ही जुन्या काळातली पद्धत लहान छोटी मुलं बघा किती छोटा मुलगा वाजवतो या ठिकाणी जर पाहिलं तर आपण बघू शकता. आज माऊली म्हणत सर्व छोटे वारकरी किती ह्या 80 वर्षाच्या ज्या छोट्या जे महिला वारकरी त्याच्यानंतर संत मंडळी चालत असतात आणि त्यांच्या काहीच्या दिंड्या 50-50 वर्षे चालणारे मंडळीसुद्धा या वारीमध्ये चालत असतात. या ठिकाणी जर पाहिलं तर आज आपण आपल्या याच्यातून अनुभव सर्व सांगितलेला आहे. या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. शेवटच्या